नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. कोरोना काळामध्ये वित्त विभागाचा विरोध असताना सुद्धा मदत आणि पुनर्वसन विभागानं शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला होता. बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखांमध्ये मिळणारं वाहन आणि साहित्य तब्बल या विभागानं 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप होता. आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि या वाहन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावलाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे. आपत्ती काळामध्ये तातडीनं मदत पोहोचवण्यासाठीची ही योजना होती. शीघ्र प्रतिसाद विशेष वाहनांची ही योजना होती. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून या वाहनांची खरेदी करण्यात आलेली होती. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही वाहन खरेदी झाली होती. 25 ते 30 लाख रुपये या वाहनाची किंमत होती. मात्र तब्बल 1,94,00,000 इतका खरेदीचा आरोप करण्यात आलेला आहे. मेंटेनन्ससह एक गाडी 3 कोटींना खरेदी केल्याचा आरोप तत्कालीन मंत्र्यांवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती करण्यात आलाय. बुलेट ट्रेनला विरोध करणारे सोन्याच्या गाड्या घ्यायला लागले की काय? आणि म्हणून जर एक गाडीच 3 कोटीची येत असेल तर सोन्याने मडवलेल्या या गाडीमध्ये कुठला मधुचंद्र कुठले मंत्री करू पाहत होते याचा लेखाजोखा या चौकशीत आला पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी होईल. पुढची महत्वाची बातमी आहे. शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावरती निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहित नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलं. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातल्या निरनिमगाव इथे जाहीर सभेमध्ये खासदार सुळे बोलत होत्या. 55 वर्षांमध्ये पवारांची 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. त्यांना महाराष्ट्रानं नेहमीच प्रेम दिल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर दिवसा दिवा स्वप्न बघणं बंद करा असा टोला आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. मला वाटतं दिवसा स्वप्न बघणाऱ्यांच्या बद्दल उघड्या डोळ्यांनी आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी. ज्यांना दिवसा स्वप्न बघायचे आहेत त्यांना ती लखलाप लागो. तर फडणवीस शिंदे सरकारमध्ये पालकमंत्री पदाच्या झालेल्या नियुक्त्यांमध्ये नाराजीच्या चर्चा या बिनबुडाच्या असल्याचं भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी सांगितलं. विरोधकांकडून या वावड्या उठवण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. नोकऱ्यांमध्ये व्यवस्था करण्याची प्रश्न असो किंवा आता पोलीस भरतीची 20,000 पदं नव्यानं जाहीर केलेले आहेत. प्रकल्प जे रखडलेले होते, मेट्रोसारखे प्रकल्प किंवा मुंबईतले अनेक प्रकल्प, ते सगळे आता मार्गी लागले आहेत आणि सगळं सुजलाम सुफलाम सुरू आहे. विरोधकांनी अशा पद्धतीच्या वावड्या उठवायच्या असतात, त्याच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही असं मला वाटतं. भांडूपमध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडले. माझ्याशिवाय उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नव्हते. वाईट काळामध्ये मी साथ दिली, तसंच पक्ष वाढवायचा सोडून या लोकांनी शिवसेनेची वाट लावल्याची टीका रामदास कदमांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत जाऊ नका असंही उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐकलं नसल्याचं रामदास कदम म्हणाले. उद्या काय बोलणार आहे? हा अफजल खान, तो अफजल खान, कोण अफजल खान? सॉरी वेळ आहे साहेब उद्धवजी. त्याचा आणखी त्याचा इश्यू होईल. रामदास भाई एकही बोलले की आमच्या एका दापोलीवाल्यांना आवडत नाही. काय बोललो? चिंता करू नका तुम्ही. पण जीव जळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही 50 वर्ष भाऊ दिलाय. अगं आमच्या नालबंड्या झाल्या पोलिसांनी केल्या, आमचे केस पडले आणि म्हणून आम्ही बोलतोय. खोके आणि गद्दा आणि खोके कोण? आमचा आदित्य, आमचा आदित्य आपला उठून उड्या मारतोय. गद्दा खोके, गद्दा आणि खोके. तुम्ही 2.5 वर्ष काय केलं ते सांगा ना. सर्वसामान्य माणसाने तुम्ही काय केलं ते सांगा ना. शिवसेना प्रमुख काय मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झाले असते ना. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य साध्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं.
आणि नारायण राणे साहेबांना पण मुख्यमंत्री करून टाकलं. एक नंबर राष्ट्रवादी 57%, काँग्रेसला 33% आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री आमचा उद्धवजी. आम्हाला किती टक्के निधी? 16%. तुम्ही नापास. 16%. हे आदित्यला सांगा, हे टक्के आहेत ना, हे खोके ते टक्के, हे सांगा. सभा घेणं हा लोकशाहीतला एक अधिकार आहे. हायकोर्टानं शिवाजी पार्कवर सभा घ्यायला एक परवानगी दिलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं धोरण स्पष्ट केलंय की शिवाजी पार्क मिळाल्यानंतर आम्ही काय सुप्रीम कोर्टामध्ये जाणार नाही, कोणाची जरी इच्छा असली तरी. म्हणून ती एक सभा होईल आणि आमची एक सभा होईल. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सभेला येणाऱ्या लोकांची देखील जबाबदारी आहे आणि तसे आदेश शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या खऱ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना दिलेले आहेत. रामदास कदमांच्या या जो बडबडपणा जो चालवलेला आहे, बळवण्याचं काम जे चालू केलेलं आहे, त्याचा आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. कारण शिवसेनेतल्या गद्दारीची कीड ही जर सर्वप्रथम जर कोणी रुजवली असेल तर ते रामदास कदमने. नारायण राणे जात असताना सुद्धा त्यांच्याबरोबर 4 दिवस त्यांच्या बंगल्यावर मुक्काम करून हे रामदास कदम इतर सगळ्यांना शिवसेनेकडून तुम्ही फुटून नारायण राणेंकडे या हे सांगण्यामध्ये आघाडीवर होते. तर रामदास कदमांच्या या वक्तव्यावरती आता काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आपण पाहिल्या. उद्धव ठाकरे यांच्यावरती रामदास कदम यांनी भांडूपमधल्या या सभेमध्ये सडकून टीका केलेली होती. यानंतर आता पुढची बातमी पाहूयात. घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसलाय. तो म्हणजे घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. नवीन नियमानुसार एका कनेक्शनवरती वर्षभरात फक्त 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्याचसोबत एका महिन्याचा कोटा सुद्धा निश्चित करण्यात आलाय. कोणताही ग्राहक एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आतापर्यंत घरगुती विना अनुदानित कनेक्शन धारक हवे तितके सिलेंडर घेऊ शकत होते, मात्र आता वर्षाला फक्त 15 सिलेंडर घेता येणार आहेत. सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 1 जुलै 2022 पासून पूर्वलक्षी प्रभावानं ही भत्ता वाढ लागू होईल. 41,85,000 केंद्रीय कर्मचारी आणि 69,76,000 निवृत्ती वेतनधारकांना त्याचा लाभ होणार आहे. 4% वाढीमुळे महागाई भत्ता 34% इतका झालाय. दुकान आणि आस्थापनांवरती मराठी भाषेमध्ये नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ ही उद्या संपतेय. मराठी फलक नसलेल्या दुकानांवरती कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेनं सुरू केली आहे. तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. मुंबईमध्ये 5 लाख दुकानं आणि आस्थापनं असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजेच 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे. तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी फलक लावलेले नाहीत. बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये एकाच वेळी 27 विकासकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. केडीएमसी हद्दीतील एकूण 67 बांधकाम परवानगी आदेश बनावटरित्या तयार करण्यात आलेत. आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये PIL याचिका दाखल केली होती. अडुसष्ट परवानग्या ह्या फोर्ज डॉक्युमेंट तयार करून दिल्या गेल्या असल्याचं भासवलेलं आहे आणि त्या परवानग्यांच्या आधारावर रेराकडे त्यांनी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे. याबाबत त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. एक मोठी बातमी येते. शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा पोस्टर समोर आलेला आहे आणि न्यूज 18 लोकमत वरती हे पोस्टर तुम्हाला दिसेल. शिंदेंचा मेळावा पोस्टर नेमकं काय आहे तर शिंदेंच्या या पोस्टरवरती धनुष्य बाणाचं चिन्ह छापण्यात आलेलं आहे. हेच ते पोस्टर जे दसरा मेळाव्यासाठी छापण्यात आलेलं आहे. तर शिंदे गटाचं हे दसरा मेळाव्याचं पोस्टर सर्वात आधी न्यूज 18 लोकमत वरती. दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून
हे पोस्टर छापण्यात आलंय 5 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5 वाजता BKC मैदान, वांद्रे, मुंबई. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, त्याचसोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, स्वर्गीय आनंद दिघेंचा फोटो आहे आणि त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसतोय. आम्ही विचारांचे वारसदार असा देखील मजकूर त्यावरती छापण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, न्यूज 18 लोकमतवरती सर्वात आधी शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याचं पोस्टर दिसतंय, काय सविस्तर अधिक त्याबद्दल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा जो दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुल येथे होणार आहे त्याचं पहिलं पोस्टर जे आहे ते रिलीज करण्यात आलेले आहे, प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्या पोस्टरवरती मोठ्या अक्षरांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे, ठळकपणे आम्ही विचारांचे वारसदार दसरा मेळावा असं स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि या पोस्टरवरती छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो जे आहेत ते दिसतात. त्याचबरोबर शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह जे आहे धनुष्यबाण ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या धनुष्यबाण कोणाकडे याबद्दलचा निर्णय जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला नाही आहे, मात्र तरी देखील धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपलंच असल्याचं दोन्ही गटांकडून सांगण्यात येत आहे. सध्या तिचे पोस्टर जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे, ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 5 ऑक्टोबर रोजी वांद्रे कुर्ला संकुलीतल्या मध्यवर्ती मोठ्या मैदानामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचा मोठा दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या दसरा मेळाव्याचं निमंत्रण जे आहे त्या पोस्टरद्वारे शिवसैनिकांना देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. बरोबर उदय, शिंदे गटाकडून त्यांचं पोस्टर तर दसरा मेळाव्याचं आलं, मात्र उद्धव ठाकरे गटाकडून कशा पद्धतीचं पोस्टर येतं किंवा कशी जाहिरात केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अजून कुठलंही पोस्टर जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आले नाही, मात्र त्या संदर्भातली मोठ्या प्रमाणात निमंत्रण देणारं जे बॅनरबाजी आहेत किंवा होर्डिंग आहेत ते मुंबईवर लावण्यात आलेलं आहे. कलानगर वांद्रे परिसरात देखील एक भलं मोठं पोस्टर जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि हा काळ संघर्षाचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि तरी देखील शिवसेनेचा वारसा हा संघर्षाचा आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी गुलाल उधळत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात यावं असे होर्डिंग जे आहेत ते मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. अधिकृत पोस्टर जे आहे ते लवकरच प्रसिद्ध होईल असं देखील त्यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे, मात्र सध्या तरी शिंदे गटाचं अधिकृत पोस्टर जे आहे ते प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी. तर दसरा मेळाव्याचं शिंदे गटाचं हे पोस्टर सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहतोय. धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनी आपल्या पोस्टरवरती छापलंय. आम्ही विचारांचे वारसदार असं म्हणत दसरा मेळावा जो 5 ऑक्टोबरला BKC मैदानावरती शिंदे गटाचा होणार आहे त्याचं हे पोस्टर. पुढची बातमी, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं बनावट फेसबुक अकाउंट उघडून अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्याचसोबत ऑनलाईन पैशांची मागणी देखील केली जाते. या प्रकरणी कुणीही पैसे पाठवू नयेत असं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 15,000 रुपयाची मागणी केली. या अनुषंगानं अज्ञात व्यक्तीविरोधात नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम 419, कलम 66 क, कलम 66 ड, IT ॲक्ट 2008 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचे जे फेसबुक अकाउंट आहे ते ब्लॉक करण्यात आलेले आहे. लोन ॲप प्रकरणामध्ये पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेंगळुरूमधून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटरमधून लोन ॲपचा धंदा हे लोक चालवत होते. महिलेला मोबाईलमध्ये लोन ॲप डाउनलोड करायला सांगून तिनं मागणी केली नसताना सुद्धा कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी बदनामी करण्याची तसंच जीवे मारण्याची धमकी देऊन 1,11,000 रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी बेंगळुरू इथल्या कॉल सेंटरमधील 9 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. लोन ॲपमधून होणारी बदनामी टाळण्यासाठी एका नातीनं आपल्या आजीचा खून केला तर एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले असून लोन ॲप फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बोईसर परिसरामध्ये एका तरुणानं तरुणीवरती भर दिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराची ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचं तपासामध्ये उघड झालंय. बोईसरमधल्या टीमा हॉस्पिटल जवळ हा प्रकार घडला. गोळीबार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला. या आरोपीनं CISFच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झालाय.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये टाइम मासिकानं प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना टाइम 100 नेक्स्टच्या यादीमध्ये स्थान दिलंय. त्यांची लीडर्स श्रेणीमध्ये निवड झाली आहे. आकाश अंबानींबद्दल टाइम मासिकानं म्हटलंय की ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. गुगल आणि फेसबुक सोबत अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. टाइम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी एकमेव भारतीय आहेत. वयाच्या 22व्या वर्षी आकाश अंबानींना जिओच्या बोर्डामध्ये स्थान मिळालंय आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली. रिलायन्स जिओचे 5G रोल आउट आकाश अंबानींच्या देखरेखीखाली होत आहे आणि दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई आणि इतर काही महानगरांमध्ये 5G लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत. नरेंद्र मोदींचं जंगी स्वागत गुजरातमध्ये करण्यात आलं. मोदींच्या हस्ते 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्तानं मोदी गुजरातवासियांना संबोधित करतायत. आणि आता थेट जाऊयात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये तिरुपतीवरून हा मानाचा शालू आणण्यात येतोय. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातली. तर मिलिंद नार्वेकर सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थेट तिरुपतीवरून हा शालू नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरामध्ये आणण्यात आलाय आणि या दृश्यामध्ये आपल्याला मिलिंद नार्वेकर सुद्धा दिसत आहेत आणि हा मानाचा शालू देवी अंबाबाईसाठी थेट तिरुपतीहून येतो आणि हाच शालू अगदी वाजत गाजत मानाचा शालू देवी अंबाबाईसाठी तिरुपतीहून आणण्यात आलाय. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुबा रेड्डी आणि विश्वस्त मिलिंद नार्वेकर हा शालू घेऊन येत आहेत. नवरात्री निमित्तानं दरवर्षी हा शालू तिरुपतीहून आणला जातो आणि अत्यंत मौल्यवान आणि किमती असा हा शालू देवी अंबाबाईसाठी तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुबा रेड्डी आणि तिरुपती देवस्थानचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर हे देखील स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते हा शालू कोल्हापुरात आणला गेलाय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तिरुपती देवस्थानहून देवी अंबाबाईसाठी हा जो मानाचा शालू पाठवला जातो तो आता मंदिरामध्ये नेला जातोय. नवरात्रोत्सव काळामध्ये दरवर्षी हा शालू तिरुपतीहून देवीसाठी आणला जातो आणि हा शालू घेऊन तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुबा रेड्डी आणि तिरुपती देवस्थानचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर सुद्धा आहेत आणि ते स्वतः हा शालू घेऊन आलेले आहेत. आणि थेट दृश्य आपण कोल्हापुरातून पाहतोय. श्रीदेवी अंबाबाईचा नवरात्रोत्सव सुरू आहे आणि या नवरात्रोत्सव काळामध्येच तिरुपती देवस्थानकडून देवी अंबाबाईसाठी हा मानाचा शालू पाठवला जातो आणि हाच शालू घेऊन तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष हे स्वतः आलेले आहेत अंबाबाई मंदिरामध्ये आणि ही दरवर्षीची ही परंपरा आहे आणि परंपरेनुसार यंदा देखील तिरुपती देवस्थानकडून देवी अंबाबाईसाठी आलेला हा मानाचा शालू. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आहेत सुबा रेड्डी आणि त्याचसोबत मिलिंद नार्वेकर हे सुद्धा हा शालू घेऊन अंबाबाई मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, दरवर्षीप्रमाणे यंदा हा मानाचा शालू आलेला आहे. काय वातावरण आहे तिथे? संपूर्ण नियोजन कसं काय अधिक माहिती? श्वेता, दरवर्षी नवरात्र उत्सव काळामध्ये तिरुपतीहून मानाचा शालू आहे तो अंबाबाई देवीला येतो
आणि याच शालूमध्ये अंबाबाई देवीची दसऱ्याची पूजा आहे ती मानली जाते. त्या शालूला गेल्या काही वर्षापासून मोठा मान आहे आणि तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आहेत ते हा शालू दरवर्षी घेऊन येतात. त्यावर्षी सुद्धा तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुभा रेड्डी आणि विश्वस्त असलेले मिलिंद नार्वेकर हे दोघे हा शालू घेऊन आलेले आहेत. यासोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळते. मोठ्या भक्तिभावाने हा शालू आहे ते अंबाबाई देवीला अर्पण करण्यात येतोय. या ठिकाणी गोविंदा गोविंदा असा एक जयघोष आहे तो तिरुपती देवस्थानाकडून आलेल्या या पदाधिकाऱ्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत हा मानाचा शालू असं समजला जातो आणि किमती असा हा शालू असतो आणि या शालूमध्येच अंबाबाई देवीची नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीची पूजा आहे ती बांधण्यात येते आणि या शालूचा गेल्या काही वर्षापासून लिलाव होत होता. मात्र ही लिलाव प्रक्रिया सध्या बंद करण्यात आलेली आहे. मात्र हा मानाचा शालू आहे तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेला आहे आणि वाजत गाजत त्याचं स्वागत आहे ते देवस्थान समितीने केलेलं आहे आणि सगळे पदाधिकारी आता अंबाबाई देवीच्या चरणी हा शालू अर्पण करण्यासाठी आज मंदिरामध्ये गेल्याचं या ठिकाणी दृश्य आहे आणि एकूणच भक्तिपूर्ण वातावरण असतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अगदी मानाचा हा शालू तिरुपतीवरून अंबाबाई देवीसाठी वाजत गाजत आणण्यात आलाय कोल्हापुरात. आणि आता पुढची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री प्रभादेवी आणि वरळी परिसरातील नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या. अंबामातेचं मनोभावे पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं. वरळी आणि प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्याचसोबत मुंबईतल्या कुर्ला इथल्या साकीनाकामधील आमदार दिलीप लांडे यांच्या नवरात्रोत्सव मंडळाला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.